श्री स्वामी समर्थ संपूर्ण 11 गुरुवार व्रत विधी. श्री स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करतात. स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत सर्व भाविकांना करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा. व्रतासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्रे, गूळ खोबरं, ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, 1 जुडी तुळस, इतर फुले. पूजाविधी: व्रताला प्रारंभ करण्याच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करावी. घरातील देवासमोर 1 नारळ, विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवावी. नमस्कार करावा. वडील मंडळींनाही नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा. जमिनीवर चौरंग ठेवून स्वभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. वडाच्या पानाचा देठ भिंतीकडे बाजूस असावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरता सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला 1 नारळ व पानाचा विडा ठेवावा. संकल्प करायचा आहे. मम आत्मनः स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मम सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम पुत्र पौत्र संतति वृद्धि अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रह पीडा शांत्यर्थम एव सकल कामना सिद्धि द्वारा धर्मार्थ मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजनम एव व्रतकथा श्रवणच करिष्ये असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम गं गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर 1 पळी पाणी अष्टगंधा मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटी वाजवावी. घंटीला हळद कुंकू अक्षता गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटी वाजवावी. नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतम एव सौभाग्य द्रव्यम हरिद्राम कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन, हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञोपवीतम एव वस्त्रम समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करीत नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय ऋतुकालोद्भव पुष्पाणि एव सुगंधी द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय धूपम दीपम समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे फुगी फलम तांबूलम नारिकेल महाफलम एवं महादक्षिणम समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीवर पाणी सोडावे. हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा. श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली.
स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे. अष्टोत्तर शतनामावली प्रारंभ करिष्ये. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री महाविष्णवे नमः. ओम विश्वपालकाय नमः. ओम महादेवाय नमः. ओम विश्वमूर्तये नमः. ओम परमेश्वराय नमः. ओम कामधेनुरूपाय नमः. ओम दीननाथाय नमः. ओम करुणासागराय नमः. ओम अवधूताय नमः. ओम भरतखंडनिवासिने नमः. ओम सुखधामवासिने नमः. ओम मूलपुरुषाय नमः. ओम वटवृक्षाय नमः. ओम देवाधिदेवाय नमः. ओम भक्तप्रियाय नमः. ओम शुद्धब्रह्मचैतन्याय नमः. ओम समर्थाय नमः. ओम करुणाकन्दाय नमः. ओम त्रैलोक्याधिपते नमः. ओम अनंताय नमः. ओम दत्तनगरवासिने नमः. ओम अक्कलकोटवासिने नमः. ओम त्राताय नमः. ओम कलियुगे इच्छितदातये नमः. ओम संसारशमनाशनाय नमः. ओम विश्वविराटस्वरूपाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम मृत्युंजयाय नमः. ओम कल्पवृक्षरूपाय नमः. ओम दयासागराय नमः. ओम पतितपावनाय नमः. ओम त्रिविधतापनाशकाय नमः. ओम चतुर्धामवासिने नमः. ओम योगक्षेमवाहिने नमः. ओम दाताय नमः. ओम मोक्षदाताय नमः. ओम श्रीपतये नमः. ओम शिवविष्णुरूपाय नमः. ओम ब्रह्मज्योतिरूपाय नमः. ओम पुराणपुरुषाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम सत्यज्ञानरूपाय नमः. ओम श्री गुरु स्वयं नमः. ओम शेषनारायणाय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम त्रैमूर्तये नमः. ओम विश्वात्माय नमः. ओम मंगलमूर्तये नमः. ओम त्रिकालज्ञानाय नमः. ओम अयोनिसंभवे नमः. ओम मूलाधाराय नमः. ओम विश्वसूत्रधाराय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम अच्युतानंदाय नमः. ओम क्षमामूर्तये नमः. ओम आदिनारायणाय नमः. ओम सद्गुणनिर्गुणाय नमः. ओम विश्वव्यापकाय नमः. ओम प्रकृतिपुरुषाय नमः. ओम सर्वसाक्षीभूताय नमः. ओम देवरूपाय नमः. ओम सर्वसौख्यदायकाय नमः. ओम वरदमूर्तये नमः. ओम कर्मफलदातये नमः. ओम आजानुबाहवे नमः. ओम अनंतसिद्धदायकाय नमः. ओम कोटिब्रह्मांडनायकाय नमः. ओम नृसिंहभानाय नमः. ओम क्षीरसागरवासिने नमः. ओम प्रपंचपरमार्थरूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम स्वयंसिद्धदायकाय नमः. ओम विश्वकुटुंबवत्सलाय नमः. ओम त्रैलोक्यनाथाय नमः. ओम त्रैगुण्यरहिताय नमः. ओम दश अवताराय नमः. ओम कारुण्यरूपाय नमः. ओम चतुर्युगे अवताराय नमः. ओम यज्ञरूपाय नमः. ओम अनंतशीर्षाय नमः. ओम अनंतभुजाय नमः. ओम पुण्यस्मरणाय नमः. ओम पूर्णब्रह्माय नमः. ओम भवसागरतारकाय नमः. ओम पूर्णधामाय नमः. ओम शांतिसागराय नमः. ओम द्वादशादित्यजननीयाय नमः. ओम वटपत्रशयनी नारायणाय नमः. ओम विश्वसंसारप्रतिबिंबरूपाय नमः. ओम संकल्पदीक्षदायकाय नमः. ओम विश्वकालचक्रपूर्णविरामाय नमः. ओम सकलतीर्थरूपाय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम अधमनाशकाय नमः. ओम त्रिभुवनधारकाय नमः. ओम विश्वंभराय नमः. ओम रुद्ररूपाय नमः. ओम सदा सर्वदा चिन्मूर्तये नमः. ओम विश्वकल्याण अवतरणाय नमः. ओम कलियुगे लीला अवतराय नमः. ओम जरा जन्म व्याधि विनाशाय नमः. ओम विश्वगुरुवे नमः. ओम विश्वराय नमः. ओम ईश्वराय नमः. ओम पुरुषोत्तमाय क्षेत्रवासिने नमः. ओम विश्वपिताय नमः. ओम श्रीहरे स्वामिराजाय नमः. ओम आद्यपुरुषाय नमः. इति श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली विश्वगुरु भगवत श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ व्रतकथा. श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध फुलं अक्षदा
हळदी कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशा त्यांना अपेक्षा होत्या. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवेल अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्ये करू लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले. घरही गहाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला, सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासू सुनेची कडाक्याची भांडणे, कलह, सर्वांचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेली सुखी संसाराची रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाची अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले. मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपले जीवन व्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्षी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ नवगुरुवारची व्रत कथा पोथी हातात देऊन नवगुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवार व्रत कथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ नवगुरुवारच्या व्रतकथेत त्यांच्या जीवनात सुखी, शांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुखशांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नवगुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावनेने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजोनी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती. म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमल त्यांच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता. कारण देवाधिकांना सुद्धा ज्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायकमुळेच पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात, बद्धजड जीवांचे उद्धार होतात, जीवाला मोक्ष प्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून, त्यांच्या बिंदू रूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी समर्थ
महाराज 18 विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरीच जणू काय कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आहारम भक्ष्यभोज्यच्च नैवेद्यम प्रतिगृह्यताम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनाचे लाडू, कडबगोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उत्तरपक्षम समर्पयामी, ओम हस्तपक्षम समर्पयामी, ओम मुखपक्षम समर्पयामी. करत वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळी पाणी तामनात सोडून नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थांची आरती. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. छेली ग्रामी तू अवतरलासी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझे चरणाशी. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू लीला पामर. शेषाधिक शिणले नलगे त्या पामर, तेथे जडमडू कैसा करू मी विस्तार. देवाधिक देवा तू स्वामी राया, निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपली ही काया, शरणागत तारी तू स्वामी राया. अगणित लीला करुणी जडमुड उद्धरिले, एकूण कीर्ती एकूण काणी चरणी मिळोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सुता नलगे चरण वेगळे. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माता. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. उत्तर पूजा. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात. मंत्र. यांतु देवगणा सर्वे पूजामादाय, पार्थिवीयम इष्टकामार्थसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दान पेटीत टाकावी. व्रताचे नियम. सूर्योदयाच्या वेळेत स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक असल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्नीक केल्यास अधिक उत्तम. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीचे एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. येथे देत असलेला लेख हे फक्त माहितीसाठीच आहे. त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.